Hello all. In this video, we are continuing with the further concepts from lesson 9, that is control and coordination. In this video, we will learn about major endocrine glands. 9.13 हा मुद्दा आपण बघणार आहोत आणि त्यामध्ये आपण शरीरातील वेगवेगळ्या ज्या अंतस्थ ग्रंथी असतात ज्याला एंडोक्राइन ग्लँड्स असं म्हटलं जातं त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. Now we'll start with the concept with definition of endocrine glands. See here, endocrine glands are glands which do not have ducts. If you remembered in the last video, we have seen this concept, that is the endocrine system. ओके, यामध्ये आपण बघितलं होतं की एंडोक्राइन सिस्टीम ही वेगवेगळ्या एंडोक्राइन ग्लँड्सने बनलेली असते अँड दीज आर द डक्टलेस ग्लँड्स. हे आपण बघितलं होतं, बरोबर आहे ना. म्हणजे ज्याला नलिका आपण ज्याला म्हणतो, डक्ट म्हणजे नलिका. ओके, सो कुठल्याही प्रकारच्या या ठिकाणी नलिका नसतात. ओके, सी एंडोक्राइन ग्लँड्स आर ग्लँड्स विच डू नॉट हॅव डक्ट्स, हेन्स दे आर कॉल्ड ॲज द डक्टलेस ग्लँड्स. देअर सिक्रिशन्स, दॅट इज द हॉर्मोन्स. ओके, हे फार महत्त्वाचं आहे. एंडोक्राइन ग्लँड्स काय रिलीज करतात किंवा काय सिक्रेट करतात, तर दे आर रिलीजिंग द हॉर्मोन्स आर कॅरीड बाय ब्लड टू द स्पेसिफिक ऑर्गन्स कॉल्ड ॲज द टार्गेट ऑर्गन्स. ओके, या एंडोक्राइन ग्लँड्स काही स्पेसिफिक हॉर्मोन्स सिक्रेट करतात, जे काय करतात, काही स्पेसिफिक ऑर्गनला काय करतात, ज्या ठिकाणी त्यांची आवश्यकता आहे त्या ठिकाणी त्यांचं फंक्शन हे पूर्ण करत असतात. ओके, सो दॅट्स वॉट इट इज रिटन हिअर. देअर सिक्रिशन्स, दॅट इज द हॉर्मोन्स, दे आर कॅरीड बाय ब्लड. हे महत्त्वाचं आहे. ब्लडद्वारा ते जे हॉर्मोन्स आहेत ते कॅरी केले जातात टू द स्पेसिफिक ऑर्गन्स कॉल्ड ॲज द टार्गेट ऑर्गन्स. ओके, दिस इज अंडरस्टँडेबल. सो दिस इज एका मार्काची ही डेफिनेशन आहे. व्हॉट आर द एंडोक्राइन ग्लँड्स अँड त्यांच्या सिक्रिशनला किंवा व्हॉट इज कॉल्ड टू देअर सिक्रिशन्स. ओके, सो दिस इज द हॉर्मोन्स. आता या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत किंवा एंटायर इथून पुढे जे काही आपला कन्सेप्ट राहिलेला आहे, ह्या लेसनमधला आपला हा शेवटचा कन्सेप्ट राहिलेला आहे एंडोक्राइन सिस्टीम. ओके, विच इज मेड अप ऑफ डिफरंट एंडोक्राइन ग्लँड्स. ओके, सो कुठल्या ग्लँड्स आहेत ते आपण बघूया. मेजर एंडोक्राइन ग्लँड्स आर, या ठिकाणी आपल्याला टोटल 9 ते 10 ॲक्च्युअल मेन एंडोक्राइन ग्लँड्स आपल्याला दिसत आहेत. ओके, सो मेजर एंडोक्राइन ग्लँड्स आर हायपोथॅलेमस, पिट्युटरी ग्लँड, पिनियल ग्लँड, थायरॉइड ग्लँड, पॅराथायरॉइड ग्लँड, थायमस ग्लँड, ॲड्रिनल ग्लँड, पॅनक्रियास, गोनॅड्स अँड डिफ्यूज एंडोक्राइन ग्लँड्स. ओके, अशा आपल्याला 10 या ठिकाणी ग्लँड्स, मेजर एंडोक्राइन ग्लँड्स या ठिकाणी आपल्याला शरीरामध्ये आढळणाऱ्या आपल्याला ह्या ठिकाणी दिसत आहेत. ओके, यातला आपण काय करणार आहोत, 1 बाय 1 आपण ह्या सगळ्याचा अभ्यास करणार आहोत. ओके, अतिशय महत्त्वाचा असा हा मुद्दा आहे ह्या लेसनमधला आणि तुम्हाला स्पेसिफिकली काही ग्लँडची नावं विचारली जातात आणि त्या ग्लँडची माहिती तुम्हाला लिहायला सांगितली जाते. ओके, इन केस ऑफ इन टर्म्स ऑफ डायग्रॅम असेल किंवा इन टर्म्स ऑफ त्याच्यातले काही MCQs असतील किंवा कुठली ग्लँड कुठलं हॉर्मोन सिक्रेट करते, या पद्धतीचे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला ह्या ठिकाणी या कन्सेप्टमध्ये एंडोक्राइन ग्लँड्सच्या कन्सेप्टमध्ये विचारले जाऊ शकतात. ओके, सो या 10 ज्या ग्लँड्स आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. ओके, सो आता ह्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत, पहिल्या 2 ज्या आहेत हायपोथॅलेमस आणि पिट्युटरी ग्लँड, या 2 ग्लँड्सचा आपण अभ्यास करणार आहोत. ओके, सो लेट्स सी. सो लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट एंडोक्राइन ग्लँड. सी, बिफोर दॅट वी विल सी द लोकेशन ऑफ एंडोक्राइन ग्लँड्स. ओके, लोकेशन आपण ह्या ठिकाणी बघूया. शरीरामध्ये ज्या आपण आत्ता 10 ग्लँड्स बघितलेले आहेत त्याचं जे ठिकाण आहे किंवा त्याचं लोकेशन आहे ते कोणकोणतं आहे किंवा कोणकोणत्या ठिकाणी त्या लोकेट झालेल्या असतात. सी हिअर ॲट द ब्रेन रिजन, हिअर वी कॅन सी द हायपोथॅलेमस. ओके, आता ह्याचं 1 बाय 1 ज्यावेळेला आपण स्टडी करणार आहोत त्यावेळेला आपण त्याची एक्झॅक्ट पोझिशन बघणार आहोत. ओके, सो सरासरी ह्या ठिकाणी ज्या ठिकाणी मिड ब्रेन आहे त्या मिड ब्रेनच्या ठिकाणी आपल्याला हायपोथॅलेमस आढळून येतो. ओके, हायपोथॅलेमस आहे. त्याच्यानंतर आहे तो पिट्युटरी ग्लँड आहे बघा, ह्या ठिकाणी बिलो द हायपोथॅलेमस देर इज अ पोझिशन ऑफ पिट्युटरी ग्लँड. हिअर वी कॅन सी द पिनियल ग्लँड. ओके, देन ॲट द नेक रिजन वी कॅन सी द थायरॉइड अँड द पॅराथायरॉइड ग्लँड located here at the neck region of the human body. Okay, at the chest region आपण म्हणूया ह्या ठिकाणी किंवा at the below the trachea there we can see the thymus gland. Okay,
देन ॲट द इंटेस्टिनल रिजन वी कॅन सी द पॅनक्रियाज आर देअर. त्याच्यानंतर आहे तो ॲड्रिनल ग्लँड आहे. ओके, ह्या त्याच्यावरती ज्या आहेत कोन लाईक स्ट्रक्चर सुप्रारिनल ग्लँड त्याला म्हणतात. ओके, सो त्या वेळेला आपला हे जे मुद्दे आहेत ते परत येणार आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे तो भाग गोनॅड्स. ओके, गोनॅडल ग्लँड्स आपण इथे मेन्शन केलेलं आहे बघा, गोनॅड्स म्हणून. सो इन केस ऑफ फिमेल द ओव्हरीज आर द एंडोक्राइन ग्लँड्स. ओके, अँड इन केस ऑफ मेल द टेस्टीज आर द एंडोक्राइन ग्लँड्स. ओके, और द गोनॅडल ग्लँड्स. ठीक आहे, सो ह्या ठिकाणी वी कॅन सी द डिफरंट लोकेशन्स ऑफ दिस पर्टिक्युलर एंडोक्राइन ग्लँड्स ऑफ द ह्युमन बॉडी दॅट मेक्स द एंडोक्राइन सिस्टीम. आणि ही कशासाठी महत्त्वाची आहे की नर्वस सिस्टीम आणि एंडोक्राइन सिस्टीम दे गो हँड इन हँड. ओके, त्या दोघांच्या कोऑर्डिनेशनमुळेच काय होतं, जे बॉडी ॲक्टिव्हिटीज असतात किंवा संपूर्ण जे काही बॉडी बॅलन्सिंग असेल, बॉडी ॲक्टिव्हिटीज असतील, ते सुरळीतपणे काय होतं, चालू राहतं. ठीक आहे, नाव वी विल स्टार्ट विथ द फर्स्ट एंडोक्राइन ग्लँड दॅट इज द हायपोथॅलॅमस. ओके, आता ह्या ठिकाणी आपण त्याची एक्झॅक्ट पोझिशन बघणार आहोत. ठीक आहे, नाव सी इट इज एक्टोडर्मल इन ओरिजिन. आता हे जे नोट्स आहेत ते थोडक्यात दिलेले आहेत तुम्हाला त्या वहीमध्ये ते काय करायचे आहेत, नोट डाऊन करायचे आहेत. इट इज एक्टोडर्मल इन ओरिजिन. आता एक्टोडर्मल म्हणजे काय, तर जे जर्मिनल लेयर्स असतात, आपण लेसन नंबर 2मध्ये हा भाग बघितलेला आहे, एक्टोडर्मल, मेसोडर्मल, एंडोडर्मल. ओके, जर्मिनल लेयरचे 3 लेयर असतात. जो सगळ्यात बाहेरचा जो लेयर असतो एक्टोडर्मल, त्या एक्टोडर्मलपासून काय होतं, ह्या हायपोथॅलॅमसची निर्मिती होते. इट इज लोकेटेड ॲट द फ्लोअर ऑफ डायनसेफेलॉन. आता डायनसेफेलॉन म्हणजे काय, तर ह्या ठिकाणी ब्रेनचा भाग आहे, बरोबर आहे. सो ॲट द बेस ऑफ किंवा ॲट द फ्लोअर ऑफ दिस डायनसेफेलॉन, जे आपण मेंदूचे भाग बघितलेले आहेत त्याच्यामधला हा भाग आहे. ठीक आहे, सो ॲट द बेस ऑर ॲट द फ्लोअर ऑफ द डायनसेफेलॉन हायपोथॅलॅमस इज लोकेटेड. मेजर फंक्शन इज टू मेंटेन द होमिओस्टॅसिस. मेजर फंक्शन काय आहे, होमिओस्टॅसिस म्हणजे इंटरनल बॅलन्स आपण ज्याला म्हणतो ते मेंटेन ठेवण्याचं काम कोण करतं, बॉडी बॅलन्सिंग, इंटरनल बॉडी बॅलन्सिंग ज्याला म्हणतो किंवा इंटरनल बॅलन्सिंग ज्याला म्हणतो. सो दॅट इज टू मेंटेन दॅट पर्टिक्युलर होमिओस्टॅसिस, दॅट इज द मेन फंक्शन ऑफ हायपोथॅलॅमस. इट कंट्रोल्स द सिक्रिटरी ॲक्टिव्हिटी ऑफ पिट्युटरी ग्लँड बाय रिलीज अँड इनहिबिटरी हॉर्मोन्स. ओके, काय म्हटलेलं आहे बघा, इट कंट्रोल्स द सिक्रिटरी ॲक्टिव्हिटी ऑफ द पिट्युटरी ग्लँड. आता आपल्याला ह्या ठिकाणी आपण बघू शकतो की ह्याचं जे लोकेशन आहे बघा, वी विल लिटल झूम इट, सी हिअर. आता ह्या ठिकाणी ब्रेनचा भाग आहे आणि ह्या ठिकाणी सरासरी जो ब्रेनचा मिड ब्रेनचा खालचा भाग आहे, जिथे हाइंड ब्रेन सुरुवात होते, बरोबर आहे ना, हा हायपोथॅलॅमस बघा ह्या ठिकाणी, दिस इज द हायपोथॅलॅमस लोकेशन. ओके, या ठिकाणी आपण झूम करून बघू शकतो, हा भाग हा हायपोथॅलॅमसचा रिजन आहे आणि त्याच्याबरोबर खाली आपल्याला काय दिसते, पिट्युटरी ग्लँड दिसते. 2 लोब लाईक स्ट्रक्चर आपल्याला दिसतात, दॅट इज द पिट्युटरी ग्लँड. ओके, सो ह्याचं काम काय आहे, इट कंट्रोल्स द सिक्रिशन फ्रॉम द पिट्युटरी ग्लँड बाय इनहिबिटिंग ऑर बाय द रिलीज ऑफ इनहिबिटरी ऑर्गन. थोडक्यात काय, तर ह्या पिट्युटरी ग्लँडवर कंट्रोल ठेवायचं काम कोण करत असतं, हायपोथॅलॅमस करत असतो. पिट्युटरी ग्लँडमधून जे काही सिक्रिटरी ॲक्टिव्हिटी होत असतात त्यांच्यावर कंट्रोल ठेवायचं काम कोण करत असतं, this particular hypothalamus by releasing the inhibitory hormone. Here you can see the hormones secreted by hypothalamus are ADH, that is the antidiuretic hormone, and oxytocin. ओके, हे खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक ग्लँडपासून किंवा प्रत्येक ग्लँड कोणतं हॉर्मोन सिक्रेट करते हे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही एक वहीमध्ये चार्ट बनवायचा आहे. डाव्या साईडला सगळ्या हॉर्मोन्सची नावं डाव्या साईडला सगळ्या एंडोक्राइन ग्लँडची नावं लिहायची आणि उजव्या साईडला हॉर्मोन्स, असे 2 कॉलम करायचे आहेत. आणि त्या 2 कॉलममध्ये एका साईडला एंडोक्राइन ग्लँड्स आणि दुसऱ्या साईडला पर्टिक्युलर त्यांची जी हॉर्मोन्स आहेत, जे पर्टिक्युलर एंडोक्राइन ग्लँड्स सिक्रेट करतात त्यांची नावं लिहायची. आणि तो चार्ट मोठ्या अक्षरात बनवून काय करायचं आहे, सातत्याने आपल्या डोळ्यासमोर राहील किंवा सातत्याने आपल्या वाचनात राहील अशा ठिकाणी तुम्हाला तो ठेवावा लागेल. ठीक आहे, जेणेकरून सातत्याने त्याचं वाचन होईल आणि सातत्याने हे जे शब्द आहेत ते तुम्हाला थोडेसे शॉर्ट फॉर्ममध्ये दिलेले आहेत, त्याचं तुम्हाला इलॅबरेशन म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी त्याचं फुल फॉर्म माहीत असणं आवश्यक आहे. ओके, आणि त्याची नावं माहीत असणं आवश्यक आहे. ठीक आहे, सो ह्या ठिकाणी आपण बघू शकतो हायपोथॅलॅमस आपण बघितलेला आहे. हा आहे तो स्टॉक, याची माहिती आपण पुढे बघणार आहोत.
एंटेरियर पिट्युटरी लोब आणि पोस्टेरियर पिट्युटरी लोब हा आपण पुढे बघणार आहोत व्हिडिओमध्ये. सो आत्ता आपण फोकस करणार आहोत ह्या हायपोथॅलॅमसकडे. ओके, लोकेशन आपण बघू शकतो या ठिकाणी हायपोथॅलॅमस, त्याच्याबरोबर खाली पिट्युटरी ग्लँड. ओके, आणि हा इथे ह्या ठिकाणी आपण झूम करून बघितलेला आहे. नाव सी हायपोफायसियल पोर्टल सिस्टीम एक कन्सेप्ट आहे त्या ठिकाणी आपल्या ह्या जे ऑनगोईंग आपला जो कन्सेप्ट चालू आहे त्याच्यामध्ये एक छोटासा मुद्दा आहे हायपोफायसियल पोर्टल सिस्टीम. म्हणजे काय ते आपण बघूया. दिस सिस्टीम कॅरीज व्हेरियस हॉर्मोन्स सिक्रेटेड बाय हायपोथॅलॅमस टू द पिट्युटरी ग्लँड. ओके, आता ही सिस्टीम कशासाठी काम करते तर हायपोथॅलॅमसकडून येणारे जे काही सिक्रिशन्स आहेत किंवा जे काही हॉर्मोनल सिक्रिशन्स आहेत ते कुठे कॅरी केले जातात, या पिट्युटरी ग्लँडकडे कॅरी केले जातात, असा त्याचा सोपा अर्थ आहे. ओके, आणि हे जे कॅरी करण्याचे काम आहे ते कोणाकडे दिलेलं आहे, हायपोफायसियल पोर्टल सिस्टीमकडे दिलेलं आहे. थोडक्यात हे समजण्यासारखं आहे वाचून. द पोर्टल वेन, आता ह्यामध्ये एक वेन असते. ओके, यामध्ये एक वेन असते, त्याला म्हटलं जातं पोर्टल वेन. कलेक्ट्स द ब्लड फ्रॉम व्हेरियस पार्ट्स ऑफ हायपोथॅलॅमस अँड ओपन इन टू द एंटेरियर लोब ऑफ पिट्युटरी. काय म्हटलेलं आहे, हायपोथॅलॅमसमधून येणारी एक पोर्टल वेन जी काय करते, कुठे ओपन होते, या ठिकाणी एंटेरियर पिट्युटरी लोबमध्ये ओपन होते, हे लक्षात घ्या. ठीक आहे. ओके, सो इट कलेक्ट्स द ब्लड, आणि येताना ते काय करणार आहे, आपल्यासोबत ब्लड कॅरी करणार आहे फ्रॉम द हायपोथॅलॅमस अँड इट ओपन्स इंटू द एंटेरियर पिट्युटरी लोब अँड देन फायनली टू सुपिरियर वेना केवा. आणि त्यानंतर तिचा प्रवास कुठे जाणार आहे, देन इट ओपन्स इंटू द सुपिरियर वेना केवा. ओके, दॅट इज द हार्टचा जो भाग आहे किंवा सुपिरियर वेना केवा इज रिलेटेड विथ द हार्ट. हे सध्या एवढं लक्षात ठेवा. आपण ज्या वेळेला तुम्ही 10वीपर्यंत हार्टच्या स्ट्रक्चरचा अभ्यास केलेला असणार अर्थातच आहे. आपण पुढे काय करणार आहोत, रेस्पिरेशन आणि सर्क्युलेशन हा जो आपला लेसन आहे त्यामध्ये आपल्याला हार्ट एंटायरली स्टडी करायचं आहे इन डीप. ओके, सो त्यावेळेला सुपिरियर वेना केवा, इन्फिरियर वेना किंवा हे शब्द आपल्याला समजणार आहेत. ओके, सो थोडक्यात एवढं लक्षात ठेवायचं की हायपोथॅलॅमसकडून येणारी पोर्टल वेन इट कॅरीज द ब्लड अँड इट ओपन्स इंटू द anterior lobe of the pituitary anterior pituitary lobe and further it opens into the or it goes to the superior vena cava. ओके, या ठिकाणी आपण बघू शकतो बघा, हा या ठिकाणी तुम्हाला रिप्रेझेंटेटिव्ह डायग्रॅम पुटअप केलेली आहे. हायपोथॅलॅमसचा भाग, त्याच्या खाली असलेला पिट्युटरी ग्लँडचा भाग, हायपोथॅलॅमसमधून येणारे जे काही तुम्हाला या ठिकाणी नेटवर्क ऑफ वेन्स या ठिकाणी दिसतंय. ओके, या ठिकाणी बघा ही एंटेरियर पिट्युटरी आहे, पुढची आहे ती कम्पॅरेटिव्हली लार्जर आणि कम्पॅरेटिव्हली स्मॉलर आहे ती पोस्टेरियर पिट्युटरी आहे. दोघांनी मिळून काय तयार होते, पिट्युटरी ग्लँड तयार होते. ओके, अँड हिअर यू कॅन सी द नेटवर्क ऑफ द वेन्स. ठीक आहे, सो दिस इज द स्मॉल कन्सेप्ट फ्रॉम द हायपोफायसियल पोर्टल सिस्टीम. देन now we will start with the second gland, that is the pituitary gland or the hypophysis gland. दोन नावं आहेत, त्याला लक्षात घ्या. तुम्हाला हायपोफायसिस ग्लँडने सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा तुम्हाला डायरेक्टली पिट्युटरी ग्लँडची माहिती लिहा असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, सो विल सी इट इज द स्मॉलेस्ट ग्लँड. हे MCQचे प्रश्न आहेत, लक्षात घ्या. सगळ्यात लहान जी ग्लँड आहे आपल्या शरीरामधली ती कुठली आहे, इट इज द पिट्युटरी ग्लँड. इट इज द स्मॉलेस्ट ग्लँड ऑफ बॉडी. देन इट कंट्रोल्स ऑलमोस्ट ऑल अदर एंडोक्राइन ग्लँड्स, हेन्स कॉल्ड ॲज मास्टर एंडोक्राइन ग्लँड. हा सुद्धा MCQचा प्रश्न आहे. सगळ्या ग्लँड्सवर कंट्रोल ठेवण्याचं काम, दो इट इज व्हेरी स्मॉल ऑर स्मॉलेस्ट वन, इट कंट्रोल्स ऑल द ॲक्टिव्हिटीज ऑफ other endocrine glands, so that's why it is called as the master endocrine gland of the body. हा एक MCQचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. ठीक आहे, इट इज लोकेटेड जस्ट बिलो द हायपोथॅलॅमस. हे आपल्याला माहिती आहे. आता आपण बघूया थोडंसं झूम करून. हे बघा, ह्या ठिकाणी आपला हायपोथॅलॅमसचा भाग दिसतोय. हा दिस इज द हायपोथॅलॅमस रिजन, आणि त्याच्या खाली काय आहे सांगा, इट इज लोकेटेड बिलो द हायपोथॅलॅमस. ओके, अँड इट इज अटॅच्ड टू इट. याला कशाने जोडलं गेलेलं आहे, हा मधला भाग आहे बघा. इट इज अटॅच्ड टू इट बाय अ स्टॉक कॉल्ड ॲज इन्फंडायब्युलम. आता ह्या ठिकाणी आपण बघू शकतो हा इन्फंडायब्युलमचा भाग आहे बघा इथे, ज्याला स्टॉक असं म्हटलेलं आहे. इन्फंटायब्युलम हा भाग किंवा हा शब्द आपल्याला ब्रेनची स्टडी ज्यावेळेला आपण केलेली आहे त्यावेळेला हा गेलेला आहे. ठीक आहे,
सो इन्फंटायब्युलम ऑर द हायपोफायसियल स्टॉक, त्याला स्टॉक असं म्हणतात किंवा हायपोफायसियल स्टॉक असं म्हणतात. ठीक आहे. हा बघा या ठिकाणी पिट्युटरी स्टॉक म्हटलेला आहे, म्हणजे हा इन्फंटायब्युलमचा भाग किंवा हा हायपोफायसियल स्टॉक, ज्यामुळे हायपोफायसिस आणि पिट्युटरी ग्लँड हे एकमेकांना कनेक्टेड असतात. ओके, हे महत्त्वाचं आहे. देन इट इज लॉज्ड इनसाइड अ स्मॉल कॅव्हिटी प्रेझेंट इन द स्पिनॉइड बोन ऑफ क्रॅनियम. ओके, आता हा कुठे लोकेट आहे बघा या ठिकाणी क्रॅनियम, म्हणजे क्रॅनियमचा भागसुद्धा आपला आपण ब्रेन स्टडीमध्ये घेतलेला आहे. सो क्रॅनियममध्ये असलेलं जे स्पिनॉइड नावाचं एक हाड आहे किंवा स्पिनॉइड नावाचं एक बोन आहे, त्या बोनमध्ये असलेल्या कॅव्हिटीमध्ये काय सांगितलेलं आहे, हा पर्टिक्युलर पिट्युटरी ग्लँड ही लॉज्ड किंवा ही लोकेट झालेली आहे किंवा ही त्या ठिकाणी प्रेझेंट असते. इट इज कॉल्ड ॲज द हायपोफायसियल फोसा ऑर द सेला टर्किका, याला नाव दिलेलं आहे. हायपोफायसियल म्हणजे ज्या ठिकाणी ती लॉस्ट झालेली आहे, ज्या ठिकाणी ती लोकेट झालेली आहे, त्या ठिकाणाला काय नाव आहे, हायपोफायसियल फोसा ऑर सेला टर्किका. ओके, सो हे समजण्यासारखं आहे. देन नाव इट कन्सिस्ट ऑफ 2 रिजन. आता ह्या ठिकाणी आपण बघू शकतो की ह्या ठिकाणी 2 रिजन्स आहेत. ॲडिनो हायपोफायसिस ऑर द एंटेरियर लोब, ह्याला 2 लोब असतात. ही जी एंटायर पिट्युटरी ग्लँड आहे ती 2 भागामध्ये डिवाईड झालेली आहे. थोडक्यात हा मोठा कंपॅरेटिव्हली भाग आहे तो एंटेरियर, म्हणजे पुढचा भाग आपण म्हणूया, आणि मागचा भाग. सो एंटेरियर लोब आणि पोस्टेरियर लोब, आणि त्याला दुसरी 2 नावं आहेत बघा या ठिकाणी, एंटेरियर पिट्युटरी आणि पोस्टेरियर पिट्युटरी. ह्याला 2 वेगळी नावं आहेत. ॲडिनो हायपोफायसिस, ए वरून लक्षात ठेवू शकतो आपण एंटेरियरचा ए, आणि ह्या ठिकाणी ॲडिनो हायपोफायसिसचा ए. सो ॲडिनो हायपोफायसिस किंवा एंटेरियर पिट्युटरी, आणि दुसरा आहे तो न्यूरो हायपोफायसिस किंवा पोस्टेरियर पिट्युटरी. या 2 भागामध्ये पिट्युटरी ग्लँड ही डिवाईड झालेली असते. ठीक आहे. आता ही जी आहे ती टेक्स्टबुक डायग्रॅम आहे, लक्षात घ्या. पिट्युटरी ग्लँडची थोडक्यात तुम्हाला जर काढायची असेल पिट्युटरी ग्लँड, तर ही डायग्रॅम काढली तरी चालण्यासारखं आहे. ओके, या ठिकाणी अनेक वेगळी नावंसुद्धा आहेत. आपल्याला फोकस कशावर करायचं आहे, या ठिकाणी इन्फंटायब्युलमवर फोकस करायचं आहे. दिस इज द हायपोथॅलॅमस रिजन. ओके, हायपोफायसियल आर्टरी दाखवलेली आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी एंटेरियर लोब आणि पोस्टेरियर लोब आहेत बघा. दिस इज द हायपोफायसियल वेन दाखवलेली आहे, जी आपण या ठिकाणी त्याचा उल्लेख केलेला आहे. ठीक आहे. हायपोफायसियल वेन जी एंटेरियर पिट्युटरीमध्ये येऊन पुढे ह्याचा प्रवास कुठे होणार आहे, सुपिरियर वेनाकेवाकडे होणार आहे. ओके, ठीक आहे. आता ह्या एंटेरियर पिट्युटरीचे आणि पोस्टेरियर पिट्युटरीचे काही भाग आहेत, ते आपण पुढे स्टडी करणार आहोत. कम्पॅरेटिव्हली लेंदी आहे हा भाग पिट्युटरी ग्लँडचा, कारण त्यामध्ये थोडे सब टाईप्स आहेत. ठीक आहे. Now we'll start with the adenohypophysis, that is the anterior lobe of the pituitary gland. See, it is the largest lobe of the gland. आता ह्या दोन्ही लोबमध्ये हा आहे तो लार्जेस्ट लोब आहे. ठीक आहे. इट डेव्हलप्स ॲज आउटग्रोथ फ्रॉम राथकेस पाउच फ्रॉम द रूफ ऑफ द ब्युकल कॅव्हिटी. आता हा जो भाग आहे तो ब्युकल कॅव्हिटीचा भाग म्हणजे काय, तर रूफ ऑफ ब्युकल कॅव्हिटी. ओके, नाव दिस एरिया इज रिलेटेड विथ द ब्रेन आपण म्हणतो, आणि त्या ठिकाणी ब्रेनशी रिलेटेड असणारे ज्या काही वेन्स आहेत, ओके, दॅट कनेक्ट्स दॅट पर्टिक्युलर ब्रेन पार्ट टू द माउथ कॅव्हिटी, किंवा ज्याला आपण ब्युकल कॅव्हिटी म्हणतो. सो त्या ठिकाणी असणारा जो काही राकेस पाऊच नावाचा पाऊच आहे. आता ह्या एरियाचं नाव आहे, जर तुम्ही गुगलवर सर्च केलं या पर्टिक्युलर एरियाचं नाव, तर त्याची लोकेशन तुम्हाला मिळू शकते. ठीक आहे. सो इट डेव्हलप्स ॲज अन आउटग्रोथ फ्रॉम द राथकेस पाउच फ्रॉम द रूफ ऑफ द ब्युकल कॅव्हिटी. देन इट कन्सिस्ट ऑफ 3 डिव्हिजन्स. आता ह्या ठिकाणी आपण बघू शकतो की ह्या ठिकाणी त्याचे 3 भाग आपल्याला दिसतात. सी, दिस पर्टिक्युलर ॲडिनोहायपोफायसिस, म्हणजे आता आपण ह्या भागाचा अभ्यास करतो आहे, तर ह्या भागामध्ये आपल्याला 3 सब टाईप्स आपल्याला दिसतात. ह्या ठिकाणी बघा, एंटेरियर पिट्युटरी, 3 डिव्हिजन्स, पार्स डिस्टॅलिस. या ठिकाणी आपण बघू शकतो पार्स डिस्टॅलिसचा हा भाग आहे. ठीक आहे. देन पार्स इंटरमिडिया. या ठिकाणी आपण बघू शकतो की पार्स इंटरमिडिया, जो मधला तुम्हाला वेगळ्या लाईट पर्पल कलरमध्ये हा भाग दाखवलेला आहे, दॅट इज द पार्स इंटरमिडिया अँड पार्स ट्युबरेलिस.
ओके, ह्या ठिकाणी आपण बघू शकतो पार्स ट्युबरेलिस. ओके, हा भाग छोटा. ओके, हा छोटा भाग आहे, हा सगळ्यात मोठा भाग आहे आणि त्याच्यामधला भाग आपल्याला इंटरमिडिया असा दिसतो. सो या 3 भागांनी मिळून हा एंटेरियर पिट्युटरी किंवा ॲडिनो हायपोफायसिस तयार होतो. ठीक आहे. सो पहिला बघूया पार्स डिस्टॅलिस, सगळ्यात मोठा भाग. इट इज द लार्जेस्ट पार्ट ऑफ द ॲडिनो हायपोफायसिस मेड अप ऑफ लूज कॉर्ड्स ऑफ इपिथेलॉइड सिक्रेटरी सेल्स. नाव दिलेलं आहे इपिथेलॉइड सिक्रेटरी सेल्स नावाच्या सेल्सने तयार झालेलं आहे. सेपरेटेड बाय रेटिक्युलर कनेक्टिव्ह टिश्यूज कंटेनिंग द ब्लड सायन्यूसॉइड्स. ओके, आता हे त्याची माहिती दिलेली आहे ॲक्च्युली कोणत्या सेल्सने तयार झालेले आहेत, कोणत्या सेल्सने ते सेपरेट झालेले आहेत. ओके, ॲटसेट्रा. सो तुम्हाला ह्या ठिकाणी जर समजा फक्त नाव लक्षात ठेवायचं असेल तर फक्त तुम्ही पार्स डिस्टॅलिस असं म्हणू शकता. अँड इट इज द लार्जेस्ट पार्ट ऑफ द ॲडिनो हायपोफायसिस दॅट इज मेड अप ऑफ इपिथेलॉइड सिक्रेटरी सेल्स. एवढं म्हटलं तरी ते पुरेसं आहे. ठीक आहे. सो फर्स्ट पार्ट इज द पार्स डिस्टॅलिस. देन पार्स इंटरमिडिया, हा भाग. इट इज अ नॅरो क्लेफ्ट बिटवीन द पार्स डिस्टॅलिस अँड पार्स नर्वोसा ऑफ द न्यूरोहायपोफायसिस. काय म्हटलेलं आहे बघा, या ठिकाणी हा मधला जो भाग आहे तो 2 लोबला वेगळा करतो. बरोबर आहे. सो इट इज अ नॅरो क्लेफ्ट म्हटलेलं आहे दॅट सेपरेट्स द पार्स डिस्टॅलिस. या ठिकाणी पार्स डिस्टॅलिस आणि काय म्हटलेलं आहे बघा, ह्या ठिकाणी पार्स नर्वोसा म्हटलेलं आहे. आता हा पार्स नर्वोसा भाग कुठे आहे, या ठिकाणी दिसत नाही आहे, दाखवलेला नाही आहे, पण हा भाग आहे तो न्यूरोहायपोफायसिसचा आहे. ठीक आहे. जसे ह्याचे 3 भाग आहेत तसा ह्याचा पार्स नर्वोसा हा भाग आहे, लक्षात घ्या. सो ह्या 2 भागांना कोण वेगळा करतो, दिस पर्टिक्युलर पार्स इंटरमिडिया. ओके. देन पार्स ट्युबरेलिस, या ठिकाणी आपण ट्युबरेलिस बघू शकतो. इट इज अ ट्युब्युलर रिजन प्रेझेंट बिलो द हायपोथॅलेमस. ट्युब्युलर काइंड ऑफ रिजन आहे दॅट प्रेझेंट एक्झॅक्टली बिलो द हायपोथॅलेमस. ठीक आहे. देन इट फॉर्म्स द कोलोर अराउंड द इन्फंडायब्युलम. काय म्हटलेलं आहे बघा, इट फॉर्म्स द कॉलर अराउंड द इन्फंडायब्युलम. ह्याचं काम काय आहे, एक प्रकारचं कॉलर तयार करण्याचं. जशी कॉलर असते शर्टाची त्या पद्धतीचं एक स्ट्रक्चर काय तयार करतं, हे कशाच्या भोवताली तयार करतं तर पर्टिक्युलर इन्फंडायब्युलमच्या भोवती तयार करतं. दिस इज इन्फंडायब्युलम, वी हॅव सीन इन दिस हियर. दिस इज द इन्फंडायब्युलम आणि त्याच्या भोवती एक प्रकारचं कॉलर एक स्ट्रक्चर तयार करायचं काम कोण करतं, दिस पर्टिक्युलर पार्स ट्युबरेलिस. ठीक आहे. सो दिस इज अंडरस्टँडेबल. ह्यातले थोडक्यात तुम्ही जर केलं तरी चालण्यासारखं आहे. ॲडिनो हायपोफायसिसचे 3 भागांची नावं जरी तुम्ही लक्षात ठेवलीत, ती जरी तुम्ही परीक्षेमध्ये लिहिलीत तरी चालण्यासारखं आहे. ओके, त्याचं हे फर्दर फक्त इथे डिस्क्रिप्शन थोडं ॲड केलेलं आहे. देन नाव आता आपण 2 भाग बघितले. पिट्युटरी ग्लँडचा आपण अभ्यास करतो. त्याचे 2 लोब आहेत, एंटेरियर आणि पोस्टेरियर. सो एंटेरियर पिट्युटरी आणि पोस्टेरियर पिट्युटरीकडून जे काही हॉर्मोन्स रिलीज केले जातात त्यांची इथे फक्त थोडक्यात नावं दिलेली आहेत बघा. द हॉर्मोन्स ऑफ ॲडिनो हायपोफायसिस अँड न्यूरोहायपोफायसिस आर ॲज फॉलोज. या ठिकाणी बघा एंटेरियर पिट्युटरीकडून कोण जातं तर TSH आहे. त्याची फुल फॉर्म आपण पुढे बघूया. TSH, ACTH, LH, FSH, GH आणि प्रोलॅक्टिन नावाचे हॉर्मोन्स काय केले जातात, एंटेरियर पिट्युटरीकडून सिक्रेट केले जातात. Whereas from the posterior pituitary, the hormones which are released are called as the oxytocin and the vasopressin. हे 2 काय केले जातात, रिलीज केले जातात. ठीक आहे. सो 1 बाय 1 आपण, अतिशय सोपा असा भाग आहे. फक्त पिट्युटरी ग्लँडमध्ये काय आहे, वेगवेगळे लोब्स, या ठिकाणी 2 लोब्स या ठिकाणी इन्वॉल्ड आहेत आणि त्या 2 लोब्समधून वेगवेगळे हॉर्मोन्स सिक्रेट केले जातात. त्यामुळे हा तुम्हाला थोडासा लेंदी वाटू शकतो. हायपोथॅलेमस कसा होता, थोडक्यात त्याची पोझिशन सांगितली गेली होती आणि फक्त त्याची 2 नावं हॉर्मोन्सची आपण लक्षात घेतली, ADH आणि ऑक्सिटॉसिन. बरोबर आहे. पण ह्या ठिकाणी 2 वेगळे लोब आहेत आणि ह्या 2 वेगळ्या लोबमधून वेगवेगळे, ॲज इट इज द मास्टर ग्लँड ऑफ द बॉडी, ह्या ठिकाणी मोर हॉर्मोन्स आर कनेक्टेड किंवा मोर हॉर्मोन्स आर रिलेटेड और सिक्रेटेड बाय दिस पिट्युटरी ग्लँड. ओके. सो दिस इज अ क्वाईट लेंदी डिस्क्रिप्शन आहे या ठिकाणी आणि हा अतिशय महत्त्वाचा, परीक्षेच्या दृष्टीने पिट्युटरी ग्लँड ही अतिशय महत्त्वाची असते, लक्षात घ्या, कारण बऱ्यापैकी त्याच्यावर फोकस केलं जातं. ठीक आहे. नाव थोडक्यात बघायचं आहे आपण आता. पहिला बघा, ह्या ठिकाणी हॉर्मोन्स ऑफ ॲडिनो हायपोफायसिस जे आपण इथे लिहिलेले आहेत ना, त्याचा आपण अभ्यास करायचा आहे. यातला पहिला कुठला बघा, सोमॅटोट्रॉपिन किंवा सोमॅटोट्रॉपिक हॉर्मोन और STH, दॅट इज सोमॅटोट्रॉपिक हॉर्मोन किंवा त्याला ग्रोथ हॉर्मोन असं म्हणतात आणि त्याचा शॉर्ट फॉर्म आहे GH.
या ठिकाणी आपण बघू शकतो बघा या ठिकाणी GH. ठीक आहे. सो पहिला हॉर्मोन आहे दॅट इज रिलीज्ड बाय द एंटेरियर पिट्युटरी ऑर द हायपोफायसिस इज ग्रोथ हॉर्मोन. थोडक्यात तुम्हाला परीक्षेमध्ये कोणत्याही नावाने तो प्रश्न विचारला जाऊ शकतो. तुम्हाला STH विचारला जाईल, STHचा फुल फॉर्म, किंवा इलॅबरेट STH असं विचारलं जाईल, GH विचारलं जाईल, किंवा तुम्हाला ॲडिनो हायपोफायसिस मधून रिलीज होणारे हॉर्मोनची माहिती द्या असाही प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. सो पहिला आहे थोडक्यात तो ग्रोथ हॉर्मोन आहे. आता ॲज द नेम इंडिकेट ग्रोथ हॉर्मोन म्हणजे काय, जी आपल्या शरीराच्या वाढीसाठी महत्त्वाची आहे अशा पद्धतीचा तो हॉर्मोन आहे. ठीक आहे. सी इट स्टिम्युलेट्स द ग्रोथ अँड द डेव्हलपमेंट ऑफ द टिश्यूज बाय ॲक्सलरेटिंग प्रोटीन सिंथेसिस अँड द सेल डिव्हिजन. काय म्हटलेलं आहे बघा या ठिकाणी, बॉडीमध्ये जे काही प्रोटीन सिंथेसिस होतं, सेल डिव्हिजन होतं, सेल डिव्हिजन झालं तरच शरीराची वाढ होते, बरोबर आहे ना. पेशी डिवाईड होतात आणि त्यानंतर आपले जे ऑर्गन्स आहेत, ऑर्गन सिस्टीम आहे, त्याची डेव्हलपमेंट होत जाते. सो दिस पर्टिक्युलर हॉर्मोन इट स्टिम्युलेट्स द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ टिश्यूज बाय ॲक्सलरेटिंग प्रोटीन सिंथेसिस अँड सेल डिव्हिजन. अतिशय महत्त्वाचा भाग. इट इज कंटिन्युअसली सिक्रेटेड थ्रू आउट द लाईफ फॉर रिपेअर अँड रिप्लेसमेंट ऑफ द बॉडी टिश्यूज ऑर द सेल. हे महत्त्वाचं आहे. संपूर्ण आपलं जे लाईफ लाँग आहे ते लाईफ लाँग काय कोणतं हॉर्मोन सिक्रेट केलं जातं तर ग्रोथ हॉर्मोन. MCQचा प्रश्न आहे, लक्षात घ्या. कंटिन्युअसली सिक्रेटेड थ्रू आउट द लाईफ ऑफ फॉर रिपेअर अँड रिप्लेसमेंट ऑफ द बॉडी टिश्यूज ऑर द सेल्स. बॉडीमध्ये तयार होणारे जे काही शरीरामध्ये सातत्याने सेल डिव्हिजन होत असतं, नवीन पेशी तयार होत असतात, लक्षात घ्या. ज्या डॅमेज झालेल्या आहेत किंवा ज्या नॉन फंक्शनल आहेत त्या काढून टाकल्या जातात, नवीन पेशी तयार होतात. हे कंटिन्यू आपल्या शरीरामध्ये घडत असतं, बरोबर आहे ना. सो त्यासाठी हा पर्टिक्युलर ग्रोथ हॉर्मोन आहे तो थ्रू आउट द लाईफ काय केला जातो, ह्या एंटेरियर पिट्युटरीकडून सिक्रेट केला जातो. ठीक आहे. देन नाव वी कॅन सी हिअर. Now see हायपोसिक्रेशन ऑफ ग्रोथ हॉर्मोन इन चिल्ड्रन. ओके, हायपोसिक्रेशन म्हणजे काय सांगा, कमी प्रमाणामध्ये सिक्रेशन होणं. आता ह्याचे ड्रॉबॅक्स काय आहेत, जर समजा हे पर्टिक्युलर हॉर्मोन आहे ते कमी प्रमाणामध्ये सिक्रेट झालं तर काय होऊ शकतं, आणि जास्त प्रमाणामध्ये सिक्रेट जर झालं तर काय होऊ शकतं. या ठिकाणी हायपोसिक्रेशन ऑफ ग्रोथ हॉर्मोन आहे बघा. हायपर सिक्रेशन ऑफ ग्रोथ हॉर्मोन इन ॲडल्ट अँड हायपर सिक्रेशन ऑफ ग्रोथ हॉर्मोन इन चिल्ड्रन. बघा या ठिकाणी हायपोसिक्रेशन ऑफ ग्रोथ हार्मोन इन चिल्ड्रन काय होतं, इट कॉजेस द स्टंटेड फिजिकल ग्रोथ इन द चाइल्ड. लहान मुलांमध्ये काय होतं, जी वाढ त्यांच्या ठराविक वयापर्यंत जी वाढ व्हायला हवी, बरोबर आहे ना, ठराविक वयापर्यंत आपली उंची वाढत जाते, ती वाढ काय होते, ती होऊ शकत नाही. सो स्टंटेड म्हणजे काय, थोडक्यात इनहिबिट झालेली किंवा सप्रेस झालेली फिजिकल ग्रोथ इन केस ऑफ चाइल्ड, अँड दिस कंडिशन इज नोन ॲज पिट्युटरी डॉर्फिझम. हे महत्त्वाचे शब्द आहेत, लक्षात घ्या. पिट्युटरी डॉर्फिझम म्हणजे काय, तर या ठिकाणी इट कॅन बी सीन द स्टंटेड फिजिकल ग्रोथ इन द चाइल्ड. सो बिलो ॲव्हरेज ग्रोथ रेट, जो काही सरासरी उंची वाढायला हवी ती वयाप्रमाणे वाढत नाही. सो दॅट इज कॉल्ड ॲज द पिट्युटरी डॉर्फिझम. ओके ओके, सी दिस इज अबाउट द हायपोसिक्रेशन, म्हणजे कमी सिक्रेट जर झालं ग्रोथ हार्मोन तर काय होतं हे सांगितलेलं आहे. ठीक आहे. देन हिअर वी कॅन सी द हायपर सिक्रेशन ऑफ ग्रोथ हार्मोन इन द चिल्ड्रन. जर हायपर सिक्रेशन, जर प्रमाणापेक्षा जास्त तो पर्टिक्युलर जो हार्मोन आहे तो जर समजा सिक्रेट झाला ग्रोथ हार्मोन तर काय होतं सांग बघा, इट कॉजेस द ॲबनॉर्मल ग्रोथ इन चाइल्ड. ओके, या ठिकाणी आपण बघू शकतो ॲबनॉर्मल ग्रोथ आहे या ठिकाणी, म्हणजे वयाच्या मानाने ह्या ठिकाणी उंची जी आहे किंवा शरीराची वाढ जी आहे ती कमालीपेक्षा काय झालेली आहे, जास्त वाढलेली आहे. अँड दिस इज कॉल्ड ॲज, दिस कंडिशन इज कॉल्ड ॲज द गायगॅन्टिझम. हा शब्द महत्त्वाचा आहे. जसा इथे पिट्युटरी डॉर्फिझम आहे तसा इथे गायगॅन्टिझम हा शब्द महत्त्वाचा आहे, जिथे शरीराची वाढ ही काही प्रमाणामध्ये, अतिरिक्त प्रमाणामध्ये शरीराची वाढ केली जाते. का, कारण ह्या ठिकाणी ग्रोथ हार्मोन हे हायपर काय झालेलं आहे, सिक्रेट झालेलं आहे किंवा गरजेपेक्षा जास्त सिक्रेट झालेलं आहे इन केस ऑफ चिल्ड्रन. या ठिकाणी आपण बघू शकतो 2. ओके, वेअरॅज या ठिकाणी बघा हायपर सिक्रेशन ऑफ ग्रोथ हार्मोन इन ॲडल्ट्स. आता ॲडल्टमध्ये कशा पद्धतीने, प्रौढ व्यक्तींमध्ये जर समजा याचं सिक्रेशन जास्त झालं तर काय होतं बघा, इट कॉजेस डिसप्रपोर्शनेट ग्रोथ, डिसफिगरमेंट, एनलार्जमेंट ऑफ बोन्स ऑफ लोअर जॉज, हँड्स, फिंगर्स अँड द फीट. या ठिकाणी आपला हा जो चेहरा आहे तो म्हणजे जो नॉर्मल आपला चेहरा असतो त्या चेहऱ्यापेक्षा हा चेहरा थोडासा आपला वेगळा दिसतो बघा. सो इट इज बिकॉज ऑफ द डिसप्रपोर्शनेट ग्रोथ. डिसप्रपोर्शनेट म्हणजे काय, एक प्रपोर्शन असतं आपल्या शरीराला, बरोबर आहे ना. चेहरा असेल, नाकाची कानाची ठेवण असेल,
चेहऱ्याची किंवा आपला जो जबडा आपण ज्याला म्हणतो, बरोबर आहे ना, जॉ आपण म्हणतो, त्याची ठेवण असेल ती प्रपोर्शनमध्ये असते. पण या ठिकाणी काय होतं, ॲज बिकॉज ऑफ द हायपर सिक्रिशन ऑफ ग्रोथ हॉर्मोन इन केस ऑफ ॲडल्ट देर इज अ डिसप्रपोर्शनेट, कुठल्याही प्रकारचं प्रपोर्शन या ठिकाणी राहत नाही ग्रोथमध्ये. डिसफिगरमेंट ज्याला आपण म्हणतो, म्हणजे हातापायाची आपली जी बोटं असतात ती काही ठराविक प्रपोर्शनमध्ये असतात, बरोबर आहे ना. पण ह्या ठिकाणी डिसप्रपोर्शनमध्ये आपल्याला डिसफिगरमेंट या ठिकाणी आपण काय करू शकतो, बघू शकतो. ठीक आहे, म्हणजे मोठी कम्पॅरेटिव्हली आपण मोठी बघू शकतो. कम्पॅरेटिव्हली त्याला अशी थोडीशी सूज आल्यासारखी आपल्याला दिसते. एनलार्जमेंट ऑफ बोन्स ऑफ द लोअर जॉ, सी हिअर वी कॅन सी लोअर जॉ जो आहे, खालचा जबडा जो आहे त्याचं एनलार्ज, त्याचे जे बोन्स आहेत त्याचं एनलार्जमेंट, आणि जेणेकरून ही जी चेहरेपट्टी आहे ही थोडीशी आपल्याला वेगळी दिसू शकते. ओके, डिसफिगरमेंट ऑफ बोन्स ऑफ लोअर जॉज असेल, हँड्स असेल, फिंगर्स असेल किंवा फीट असेल. ओके, सो हाडांची अतिरिक्त वाढ होते आणि त्यामुळे होतं काय की त्यामुळे थोडंसं प्रपोर्शन चेहऱ्याचं शरीराचंही बदलू शकतं. दिस कंडिशन इज कॉल्ड ॲज द ॲक्रोमॅगेली. हा महत्त्वाचा प्रश्न आहे. ॲक्रोमॅगेली एका मार्कासाठी विचारला जाऊ शकतो. डिसफिगरमेंट ऑफ बोन्स, लोअर जॉ असेल, हँड्स, फिंगर्स असेल, फीट असेल किंवा डिसफिगरमेंट, त्याच्यानंतर प्रपोर्शनेट ग्रोथ असेल, तर ह्या कंडिशनला म्हटलं जातं ॲक्रोमॅगेली असं म्हटलं जातं. ओके, सो ह्या स्लाईडमध्ये तुम्हाला काय दिसतं आहे की 3 टर्मचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. पिट्युटरी डॉर्फिझम म्हणजे काय, ॲक्रोमॅगेली म्हणजे काय, आणि गायगॅन्टिझम म्हणजे काय. ठीक आहे, सो दिस इज बिकॉज ऑफ द हायपो अँड हायपर सिक्रिशन्स इन केस ऑफ चिल्ड्रन अँड इन केस ऑफ ॲडल्ट्स. Now, the secondary hormone or the second hormone from the anterior pituitary is थायरोट्रॉपिन or the thyroid stimulating hormone किंवा त्याला TSH असं म्हटलं जातं, थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन. ओके, सेकंड हॉर्मोन फ्रॉम द ॲडिनोहायपोफायसिस. See, its primary action is to stimulate the thyroid gland to secrete its own hormone thyroxine. ॲज द नेम इंडिकेट, हा थायरॉइड ग्लँडशी रिलेटेड आहे, लक्षात घ्या. आणि थायरॉइड ग्लँडला आवश्यक असणारं किंवा काय सांगितलेलं आहे, इट स्टिम्युलेट द थायरॉइड ग्लँड टू सिक्रीट द इट्स ओन हॉर्मोन दॅट इज द थायरॉक्झिन. ओके, थोडक्यात ह्याच्यामध्ये ह्याची माहिती दिलेली आहे. सो ह्याच्यावर कंट्रोल कोणाचा आहे, तर एंटेरियर पिट्युटरीचा कंट्रोल आहे, जो काय करतो, थायरॉइड ग्लँडला संबंधित असणारं थायरॉक्झिन नावाचं जे हॉर्मोन आहे ते सिक्रीट करायला मदत करतं. ठीक आहे, सो दिस इज अबाउट द थायरोट्रॉपिन, थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन or the TSH. Then third hormone is the adrenocorticotropic hormone, that is the ACTH or the adrenocorticotropin. ओके, हे शब्द तुम्हाला सातत्याने उच्चारण, त्याचं तुम्ही उच्चारण केलात किंवा त्या सातत्याने उच्चारलत, सातत्याने लिहून बघितलेत की हे तुमच्या शब्द लक्षात राहतील. ACTH म्हणजे काय, तर adrenocorticotropic hormone or the adrenocorticotropin. Okay, it stimulates the adrenal cortex to produce and secretes its own hormone and maintains the functioning of the adrenal cortex. Adrenal cortex शी संबंधित हा आहे and it is helping to stimulate the adrenal cortex to produce and secretes its own hormone. याचं सुद्धा आपण फर्दर आपण काय करणार आहोत, स्टडी करणार आहोत. थोडक्यात तुम्ही एवढं लक्षात घ्या की ॲडिनोहायपोफायसिसकडून कोणकोणते हॉर्मोन सिक्रेट होतात यांची नावं तुम्ही सध्या लक्षात ठेवलीत तरी पुरेसं आहे. ठीक आहे, फोर्थ वन इज प्रोलॅक्टिन ऑर द ल्युटिओट्रॉपिन ऑर द मॅमोट्रॉपिन. फोर्थ वन, it is under the predominant inhibitory control of the hypothalamus. It activates the growth of mammary gland during the pregnancy. म्हणून ह्याला म्हटलं जातं मॅमोट्रॉपिन. ॲज द नेम इंडिकेट, ओके, इट इज रिलेटेड विथ द मॅमरी ग्लँड्स, लक्षात घ्या. अँड इट ॲक्टिवेट्स द ग्रोथ ऑफ मॅमरी ग्लँड ड्युरिंग द प्रेग्नन्सी. त्यामुळे त्याला मॅमोट्रॉपिन असं म्हटलेलं आहे. It stimulates the milk production and secretion of milk by mammary gland after the child birth, that is the lactogenic. ओके, आफ्टर द डिलिव्हरी काय आहे, जे फिडिंगसाठी जे अत्यावश्यक आहे, दॅट इज द मिल्क प्रोडक्शन अँड द सिक्रिशन ऑफ द मिल्क बाय द मॅमरी ग्लँड. ओके, इट इज अंडर द कंट्रोल ऑफ दिस पर्टिक्युलर प्रोलॅक्टिन और इट इज अंडर द कंट्रोल ऑफ द मॅमोट्रॉपिन हॉर्मोन that is secreted by the adenohypophysis or anterior pituitary gland of the anterior pituitary lobe of the pituitary gland. Okay, so हा चौथा
hormone. Then see now, fifth one is the gonadotropin. Okay, as the name indicates, it is related with the gonads or the reproductive, आपण त्याला ऑर्गन किंवा आपण त्याला सेल्स म्हणतो, स्पर्म सेल असेल, एग सेल असेल. सो दिस इज रिलेटेड विथ द गोनॅड्स और रिलेटेड विथ द reproductive system. First, follicle stimulating hormone or the FSH. ओके, फॉलिकल्स हा भाग कशाशी संबंधित आहे? अर्थातच फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमशी. इन फिमेल्स इट स्टिम्युलेट्स द ग्रोथ ऑफ ओव्हेरियन फॉलिकल्स लक्षात घ्या. अँड इन मेल्स इट इज कन्सर्न विथ द डेव्हलपमेंट ऑफ द सेमिनिफेरस ट्युब्युल्स. ओके, फॉलिकल्सचा शब्द ज्या वेळेला येतो त्यावेळेला अर्थातच या ठिकाणी रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स जे आहेत इन केस ऑफ मेल आणि फिमेल या ठिकाणी कन्सर्न होतात. हा आपण भाग लेसन नंबर 2 मध्ये बघितलेला आहे. सो फॉलिकल्स, ओव्हेरियन फॉलिकल्सची जी ग्रोथ आहे इन केस ऑफ फिमेल ते स्टिम्युलेट केलं जातं. अँड इन केस ऑफ मेल द डेव्हलपमेंट ऑफ सेमिनिफेरस ट्युब्युल्स. इन केस ऑफ TS ऑफ टेस्टिसमध्ये आपण बघितलेलं आहे बघा. सो फॉर द डेव्हलपमेंट ऑफ सेमिनिफेरस ट्युब्युल्स दिस follicular stimulating hormone is very important. Then second is the luteinizing hormone or the LH. In female, the luteinizing hormone helps in ovulation. Ovulation म्हणजे काय? तर रिलीजिंग ऑफ ओवा हे आपण बघितलेलं आहे, किंवा एग सेल, एग आपण मला म्हणतो. FSH and LH are responsible for stimulation of ovaries to produce the estrogen, while LH induces the ruptured follicles to develop into corpus luteum and for production of the progesterone. आता इथे काय म्हटलेलं आहे बघा, both these hormones they are responsible for the stimulation of ovaries to produce the estrogen. आता हे वेगवेगळे हॉर्मोन्स आहेत, जे वेगवेगळे हॉर्मोन्स रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमच्या डेव्हलपमेंटसाठी असेल किंवा फर्दर जी रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममधली जी प्रोसिजर आहे ती कॅरी आउट करण्यासाठी आवश्यक आहे. ठीक आहे. सो इस्ट्रोजेनच्या निर्मितीसाठी मदत करतात. प्लस ल्युटिनायझिंग हॉर्मोन इट इंड्युसेस द रप्चर्ड फॉलिकल्स टू डेव्हलप्स इंटू कॉर्पस ल्युटियम. हा सुद्धा भाग आपण लेसन नंबर 2 मध्ये बघितलेला आहे. ठीक आहे. फॉर रप्चर्ड फॉलिकल्सचं कन्व्हर्जन कॉर्पस ल्युटियममध्ये करणं आणि त्याचबरोबरीने प्रोजेस्टेरॉन तयार करण्यासाठी काय केलं जातं, हे ल्युटिनायझिंग हॉर्मोन मदत करत असतं. ठीक आहे. देन त्याच्यानंतरचा भाग आहे तो इंटरस्टिशियल सेल्स स्टिम्युलेटिंग हॉर्मोन किंवा ICSH. In case of male, it stimulates the testes to produce the testosterone, which is responsible for the development of the secondary sexual character. Secondary sexual characters चा सुद्धा उल्लेख आपण लेसन नंबर 2 मध्ये केलेला आहे. सो फॉर द डेव्हलपमेंट ऑफ देम, फॉर द डेव्हलपमेंट ऑफ सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स, द हॉर्मोन दॅट इज रिस्पॉन्सिबल टेस्टोस्टेरॉन आणि त्याच्या प्रोडक्शनसाठी हा पर्टिक्युलर ICSH किंवा इंटरस्टिशियल सेल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन हा महत्त्वाचा रोल प्ले करत असतो. ठीक आहे. सो ऑल दीज हॉर्मोन्स, whether it is FSH, whether it is LH or whether it is ICSH, they are called as gonadotropin hormone, which are released by the adenohypophysis. ओके. सो आता आपण काय बघितलं बघा या ठिकाणी, ॲडिनोहायपोफायसिस कडून जे काही हॉर्मोन सिक्रेट होतात त्याचा आपण अभ्यास बघितलेला आहे. TSH असेल, ACTH असेल, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन LH असेल. ओके. दॅट कम्स अंडर द गोनॅडोट्रॉपिक हॉर्मोन. त्याच्यानंतर आहे तो ग्रोथ हॉर्मोन आणि प्रोलॅक्टिन आहे. सो ह्या सगळ्या हॉर्मोन्सचा आपण काय केलेलं आहे या ठिकाणी थोडक्यात पण महत्त्वाचं आपण काय केलेलं आहे, ॲज अ नोट आपण अभ्यास केलेला आहे. ओके. सो ग्रोथ हॉर्मोन झाला, त्याच्यानंतर आपण TSH आहे, ACTH आहे, मॅमोट्रॉपिन आहे आणि गोनॅडोट्रॉपिन, आणि त्याच्या अंडर येणारे हे 3 वेगळे हॉर्मोन्सचा आपण अभ्यास केलेला आहे. ओके. सो इन दॅट केस वी हॅव कम्प्लिटेड विथ द ॲडिनोहायपोफायसिस. नाउ वी विल सी द सेकंड लोब, दॅट इज दुसरा जो लोब आहे पोस्टेरियर लोब, त्याचा आपण अभ्यास करूया. न्यूरोहायपोफायसिस ऑर द पोस्टेरियर लोब. एंटेरियर लोबचा अभ्यास केला, आता पोस्टेरियर लोब, त्याला म्हटलं जातं न्यूरोहायपोफायसिस. ठीक आहे. इट इज डिफरन्शिएटेड इंटू 3 पार्ट्स. असं आता जसे एंटेरियर लोब हा 3 पार्टमध्ये डिवाईड होता, तसंच हा सुद्धा काय आहे 3 पार्टमध्ये डिवाईड झालेला आहे. पहिला आहे तो पार्स नर्वोसा. आता ह्या ठिकाणी पार्स नर्वोसा आपल्याला दिसतोय बघा, पार्स नर्वोसा ऑफ द न्यूरोहायपोफायसिस, त्याला न्यूरल लोब असं सुद्धा म्हणतात. ठीक आहे. दुसरा आहे तो इन्फंडायब्युलम किंवा हायपोफायसियल स्टॉक. दिस इज द इन्फंडायब्युलम. अँड थर्ड इज द मेडियन इमिनन्स.
Here we can see the median eminence, this position. Okay, so median eminence, infundibulum आणि तिसरा आहे तो पार्स नर्वोसा. ह्या 3 भागांनी काय तयार झालेला असतो, हा पोस्टेरियर लोब किंवा न्यूरोहायपोफायसिस तयार झालेला असतो. The pars nervosa acts as a storage area for neurohormones secreted by the hypothalamus. हा महत्त्वाचा वाक्य आहे बघा. पार्स नर्वोसा हा जो सांगितलेला आहे, इट ॲक्ट्स ॲज अ स्टोरेज एरिया. म्हणजे ह्या ठिकाणी काय केलं जातं, स्टोअर केलं जातं. कोणते हॉर्मोन्स तयार केले जातात, तर न्यूरो हॉर्मोन्स दॅट इज सिक्रेटेड बाय द हायपोथॅलॅमस. हायपोथॅलॅमसकडून येणारे जे काही हॉर्मोन्स आहेत, न्यूरल कनेक्टेड किंवा न्यूरो हॉर्मोन, ते काय केले जातात, ह्या पार्स नर्वोसामध्ये स्टोअर केले जातात. इट स्टोअर्स अँड रिलीज ऑक्सिटॉसिन अँड वेसोप्रेसिन. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय आहे, हा पार्स नर्वोसाला फोकस करायचा आहे. आणि हा पार्स नर्वोसा 2 प्रकारचे हॉर्मोन सिक्रेट करतो. एक आहे ऑक्सिटॉसिन आणि दुसरं आहे ते वेसोप्रेसिन. 2च आहे त्याच्यामध्ये, लक्षात घ्या. ठीक आहे, बघा या ठिकाणी हॉर्मोन्स ऑफ पार्स नर्वोसा पहिला आहे तो ऑक्सिटॉसिन आहे. It stimulates the contraction of the uterus during the parturition. Okay. ड्युरिंग द पार्च्युरेशन म्हणजे काय, या ठिकाणी गिविंग बर्थ टू अ बेबी. ओके, पार्च्युरेशन. सो ॲक्च्युअल ह्या ठिकाणी पार्च्युरेशनमध्ये काय सांगितलेलं आहे, देर इज अ स्टिम्युलेशन टू द कॉन्ट्रॅक्शन ऑफ द युटेरस. युटेरस म्हणजे काय, आपण गर्भाशय म्हणतो त्याला, बरोबर आहे ना. त्या युटेरसच्या कॉन्ट्रॅक्शनमध्ये काय केलं जातं, त्याला स्टिम्युलेट करायचं काम कोण करतं, ऑक्सिटॉसिन करत असतं ड्युरिंग द पार्च्युरेशन. ओके, देन इट स्टिम्युलेट्स द कॉन्ट्रॅक्शन ऑफ मॅमरी ग्लँड्स टू इनिशिएट द इजेक्शन ऑफ द मिल्क. ओके, आफ्टर द पार्च्युरेशन फॉर द बेबी फिडिंग असेल, त्याकरिता मिल्कचं जे इजेक्शन आहे, त्या मिल्कच्या इजेक्शनसाठी मॅमरी ग्लँड्सचं कॉन्ट्रॅक्शन होणं आवश्यक असतं. आणि त्याला स्टिम्युलेट करायचं काम कोण करतं, ऑक्सिटॉसिन करत असतं. सो देअरफॉर इट इज नोन ॲज द बर्थ हॉर्मोन. हे अतिशय महत्त्वाचा शब्द आहे. बर्थ हॉर्मोन कोणाला म्हटलं जातं, तर ऑक्सिटॉसिनला म्हटलं जातं. का, बिकॉज इट स्टिम्युलेट्स, 2 प्रकारचं स्टिम्युलेशनचं काम करतं. स्टिम्युलेशन टू द कॉन्ट्रॅक्शन ऑफ युटेरस अँड इट स्टिम्युलेट्स द कॉन्ट्रॅक्शन ऑफ द मॅमरी ग्लँड्स. सो दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज द बर्थ हॉर्मोन. हे MCQचा प्रश्न आहे किंवा 1 मार्काचा प्रश्न आहे, ऑक्सिटॉसिन. ठीक आहे. देन सेकंड हॉर्मोन फ्रॉम पार्स नर्वोसा इज अँटी डायुरेटिक हॉर्मोन, दॅट इज द ADH किंवा वेसोप्रेसिन. कोणत्याही नावाने तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. इट स्टिम्युलेट्स द रिॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर इन द डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्युब्यूल अँड कलेक्टिंग डक्ट्स ऑफ द युरिनिफेरस ट्युब्यूल्स ऑफ द किडनी. आता हा भाग कशाशी रिलेटेड आहे, किडनीशी रिलेटेड आहे, लक्षात घ्या. ओके, कॉन्सन्ट्रेटेड युरिन आपल्या शरीरामधून बाहेर पडते, पण त्यामधून काय केलं जातं, संपूर्ण पाणी हे बाहेर टाकलं जात नाही. त्याच्यामध्ये जी काही आवश्यक क्षार असतील, मिनरल्स असतील, एक्सेस वॉटर असेल, ते पुन्हा एकदा बॉडीमध्ये शोषून घेतलं जातं. हे आपल्याला माहिती आहे, लक्षात घ्या. सो हे काय करतं हॉर्मोन, इट स्टिम्युलेट्स द रिॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर, सी हिअर, इन डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्युब्यूल अँड कलेक्टिंग डक्ट्स ऑफ द युरिनिफेरस ट्युब्यूल्स ऑफ द किडनी. आता हे किडनीचे भाग आहेत, त्यांची नावं आहेत. स्ट्रक्चर ऑफ किडनी जर आपण बघितली तर या ठिकाणी आपल्या लक्षात येतं. ठीक आहे. सो थोडक्यात रिॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर करायचं काम कोण करत असतं, हा पर्टिक्युलर हॉर्मोन करत असतो. इट डिक्रीजेस द लॉस ऑफ वॉटर बाय रिड्युसिंग द युरिन आउटपुट. सी हिअर, आत्ता मी म्हटल्याप्रमाणे लॉस ऑफ वॉटर, जास्त प्रमाणामध्ये पाणी बाहेर टाकलं जात नाही बाय रिड्युसिंग द युरिन आउटपुट. इट इन्क्रीजेस द ब्लड प्रेशर बाय कॉझिंग द वेसो कॉन्स्ट्रिक्शन. ओके, ब्लड प्रेशर वाढवायला मदत करते बाय कॉझिंग द वेसो कॉन्स्ट्रिक्शन. अँड डिफिशियन्सी ऑफ ADH कॉझेस द डायबेटीस इन्सिपिडस. आता ह्या ठिकाणी डिफिशियन्सी म्हटलेलं आहे बघा, म्हणजे ADHचा जर अभाव असेल किंवा कमी प्रमाणामध्ये जर सिक्रेट झालं तर कोणता डिसीज होतो, तर डायबेटीस इन्सिपिडस हा डिसीज होऊ शकतो. व्हेरॅज एक्सेसिव्ह मिक्टुरिशन कॉझेस, ओके, मिक्टुरिशनचा अर्थ युरिनेशन असा आहे, म्हणजे एक्सेस जर युरिन शरीराबाहेर पडत असेल, सो एक्सेसिव्ह मिक्टुरिशन कॉजेस द एक्सेसिव्ह थर्स्ट. या ठिकाणी जास्त तहान लागू शकते. अँड कंडिशन इज नोन ॲज द पॉलिडिप्सिया. हा महत्त्वाचा प्रश्न आहे. हे जे हे केलेले आहेत, हायलाईट केलेले आहेत बघा रेड इंकने, ते महत्त्वाच्या टर्म्स आहेत त्या. सो पॉलिडिप्सिया म्हणजे काय, तर एक्सेसिव्ह मिक्टुरिशन जर झालं किंवा शरीराबाहेर जास्त युरिन बाहेर पडायला लागली, तर त्यामुळे शरीरातलं पाणी अर्थातच डिहायड्रेशनसारखं आपल्याला फील होणार किंवा डिहायड्रेशनसारखं त्या व्यक्तीला फील होऊ शकतं, सातत्याने तहान लागू शकते, आणि ह्या कंडिशनला म्हटलं जातं पॉलिडिप्सिया असं म्हटलं जातं. ओके, सो हे एक्सेसिव्ह पाणी बाहेर पडू नये, लक्षात घ्या. किंवा हे पर्टिक्युलर जे लॉस ऑफ वॉटर आहे,
ते कमी प्रमाणामध्ये व्हावं किंवा डिक्रीज व्हावं आणि त्याकरिता कमी युरिन शरीराबाहेर पडावे, म्हणजे जितकी नॉर्मल बनायला हवी 1 ते 2 मिलीलिटर ml एवढीच युरिन शरीराबाहेर कॉन्सन्ट्रेटेड बाहेर पडते. पण ती जर जास्त प्रमाणामध्ये पडायला लागली तर अर्थातच काय होतं सांगा, पॉलिडिप्सिया ही कंडिशन दिसू शकते. ठीक आहे. सो हे होऊ नये यासाठी काय सांगितलेलं आहे, रिॲब्सॉर्प्शनचं काम कोण करत असतं, हा पर्टिक्युलर वेसोप्रेसिन करत असतो. ओके. सो हे ह्याचं महत्त्व आहे आणि थोडक्यात ह्या दोन्ही हॉर्मोनची इथे माहिती सांगितलेली आहे. ओके. हॉर्मोन्स विच आर रिलीज्ड बाय द पार्स नर्वोसा. बघा या ठिकाणी तुम्हाला टेक्स्टबुक डायग्रॅम दिलेली आहे. हायपोथॅलॅमस आपल्याला भाग दिसतोय, ॲडिनो हायपोफायसिसचा भाग दिसतोय हा, आणि न्यूरो हायपोफायसिसचा भाग दिसतोय. म्हणजेच काय, एंटेरियर पिट्युटरी आणि पोस्टेरियर पिट्युटरी ही पोर्टल सिस्टीम आहे, मधला भाग. ओके. न्यूरो सिक्रेटरी सेल्स दिसतात आपल्या ह्या ठिकाणी आपल्या न्यूरो सिक्रेटरी सेल्स दिसतात दोन्हीकडे. ओके. आता बघा, एंटेरियर पिट्युटरी हे जे तुम्हाला ॲरो दाखवलेले आहेत, हे 1 2 3 4 5 हे काय करतात, दीज ऑर्गन्स किंवा दीज ग्लँड्स दे आर अंडर द कंट्रोल ऑफ दिस एंटेरियर पिट्युटरी व्हेअरॅज या ठिकाणी हे जे 3 भाग दिसतात तुम्हाला 1 2 आणि 3 दे आर अंडर द कंट्रोल ऑफ दिस पोस्टेरियर पिट्युटरी. ओके. ह्या ठिकाणी ओव्हरीज असेल, बोन्स असेल, मॅमरी ग्लँड्स असेल, ॲड्रेनल कॉर्टेक्स असेल रिलेटेड विथ द किडनी, थायरॉइड ग्लँड असेल. ओके. दे ऑल आर अंडर द एंटेरियर पिट्युटरी. अँड हिअर किडनी असेल, किडनीचे टिब्युल्स आत्ता आपण म्हटल्याप्रमाणे रिॲब्सॉर्प्शन केलं जातं बघा. सो किडनीचे टिब्युल्स असतील, त्याच्यानंतर स्मूथ मसल्स असतील किंवा ऑक्सिटॉसिन असेल, सो दे आर अंडर द कंट्रोल ऑफ दिस पोस्टेरियर पिट्युटरी. बर्थ हॉर्मोन आहे. ओके. दे आर अंडर द कंट्रोल ऑफ द पोस्टेरियर पिट्युटरी. सो थोडक्यात या ठिकाणी आपल्याला डायग्रॅम तुम्हाला काय याची प्रॅक्टिस करायची नाही आहे, तुमच्या माहितीसाठी दिलेली आहे ही, की एंटेरियर पिट्युटरी अंडर कोणते ग्लँड्स येतात किंवा कोणते भाग येतात शरीराचे आणि पोस्टेरियरकडे कोणते भाग येतात. देन पार्स इंटरमिडिया हा कोणता भाग आहे बघा, या ठिकाणी हा भाग पार्स इंटरमिडिया मधला भाग आहे. ओके. ह्याचं आपण थोडक्यात काय करायचं आहे माहिती आपण ह्या ठिकाणी घेऊया. पार्स इंटरमिडिया पुअरली डेव्हलप्ड इन द ह्युमन बिंग. थोडक्यात एक छोटीशी नोट आहे इथे, इट इज पुअरली डेव्हलप्ड इन द ह्युमन बिंग. इट सिक्रेट्स द मेलॅनोसाइट स्टिम्युलेटिंग हॉर्मोन, हे महत्त्वाचं आहे, दॅट इज द MSH इन सम लोअर वर्टिब्रेट्स. मेलॅनोसाइट म्हणजे काय सांगा, आपल्या शरीराचा रंग जो सावळा असतो, लक्षात घ्या, मेलेनिन नावाचं रंगद्रव्य त्या ठिकाणी काय केलेलं असतं, पुटअप केलं असतं किंवा त्या ठिकाणी सिक्रेट होत असतं. आता फॉरेन कंट्रीमध्ये जर आपण बघितलं तर त्या ज्या व्यक्ती आहेत त्या अतिशय पांढऱ्या असतात किंवा त्यांना म्हणजे जो सावळा रंग जो जसा आपल्या स्किनला जो कलर आहे तो त्या ठिकाणी आपल्याला आढळत नाही, ते पूर्णपणे व्हाईटिश असतात, स्लाइटली पिंकिश कलर असतो बघा त्यांच्यामध्ये मेलेनिनचं प्रमाण हे कमी असतं. ओके. सो हा जो पार्स इंटरमिडिया आहे, इट सिक्रेट्स द MSH, that is the melanocyte stimulating hormone. MSH stimulates the dispersion of melanin granules in the melanocyte which is responsible for the skin pigmentation. आपलं जे पिगमेंटेशन आहे, स्किन पिगमेंटेशन, त्याच्यासाठी हा काय आहे सांगा, दिस पर्टिक्युलर मेलेनिन हा अतिशय महत्त्वाचा आहे. सो MSH stimulates the dispersion of melanin granules in the melanocyte. डिस्पर्शन म्हणजे काय तर पसरणे, संपूर्ण शरीरामध्ये किंवा संपूर्ण स्किनवर जे आहे ते काय केलं जातं, हे मेलेनिन नावाचं रंगद्रव्य स्प्रेड केलं जातं. and it is under the control of this melanocyte stimulating hormone and this is responsible for the skin pigmentation. स्किनच्या पिगमेंटेशनसाठी ते अतिशय महत्त्वाचं आहे. ठीक आहे. सो पार्स इंटरमिडिया थोडक्यात आपण काय केलेलं आहे, हा भाग या ठिकाणी घेतलेला आहे, पार्स इंटरमिडिया. ओके. ओके. सो ह्या व्हिडिओमध्ये आपण 2 एंडोक्राईन ग्लँड्सचा अभ्यास केलेला आहे. इथे आपण मेन मुद्दा सुरू केलेला आहे, मेजर एंडोक्राईन ग्लँडची डेफिनेशन आपण या ठिकाणी बघितली आणि ह्या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, या व्हिडिओमध्ये पहिल्या दोन ज्या ग्लँड्स आहेत त्याचा अभ्यास केलेला आहे. हायपोथॅलॅमसचं जे लोकेशन आपण बघितली, हायपोथॅलॅमसकडून कोणते हॉर्मोन सिक्रेट होतात ते बघितले. पिट्युटरी ग्लँडचा आपण डिटेल अभ्यास केलेला आहे. ओके. ह्या ठिकाणी ही क्वाईट लेंदी डिस्क्रिप्शन आहे, कारण ह्या ठिकाणी एंटेरियर पिट्युटरी आणि पोस्टेरियर पिट्युटरी असे 2 पिट्युटरी लूब या ठिकाणी इन्वॉल्ड असतात. सो हे पहिले 2चा आपण काय केलेला आहे, अभ्यास केलेला आहे. ओके. मी सांगितल्याप्रमाणे चार्ट तयार करायचा आणि त्या चार्टमध्ये एकीकडे
एंडोक्राईन ग्लँडची नावं लिहायची आणि दुसऱ्या कॉलममध्ये प्रत्येकाकडून सिक्रेट केले जाणारे जे हॉर्मोन्स आहेत त्याची काय करायची आहे, तुम्हाला नोंद करायची आहे. ठीक आहे. सो ह्यामध्ये काही अडचण असेल तर तुम्ही मला अवश्य विचारू शकता.